नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजनेत या डिसेंबर महिन्यात काही मोठे बदल होणार आहेत जे लाभार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत। या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये मानधन मिळत होते, पण आता हे मानधन वाढून 2100 रुपये करण्यात आले आहे। याशिवाय मानधनची रक्कम वेळेवर तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि घरपोच वितरणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल। त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे आता लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही। घरातील पेन्शनधारक आता LICच्या जीवनद्वारे डिजिटल घर बसल्या देऊ शकतात। ईमेल किंवा व्हिडिओ कॉल द्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येईल। राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधार व्यक्तींना मिळणारे मानधन पोस्ट मार्फत थेट घरपोच दिले जाणार आहे, कारण जे दिव्यांग आहे तसेच वृद्ध आहे त्यांना बँकेत जाऊन पैसे काढायला खूप अडचण होत होत्या। बँकेच्या रांगेत उभे राहू शकत नाही, खूप वेळही लागतो। त्यासाठी आता सरकारने निर्णय घेतला आहे, दिव्यांग आहे जे अपंग आहे ते घर बसल्या पेन्शन दिले जाईल। तसेच त्याचबरोबर त्यांना मानधनात वाढ देखील करण्यात आली आहे। 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये त्यांना मानधनात वाढ करण्यात आली आहे। भारतासाठी आर्थिक निकष शिथिल करण्यात येणार असून प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल। तसेच मानधनाचे वितरण डिजिटल माध्यमातून होणार असून लाभार्थ्यांच्या डेटा आधीच डिजिटल स्वरूपात अपलोड करण्यात आलेला आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना पेन्शन वेळेवर मिळेल। हयातीचा दाखला आता घर बसल्या सादर करता येणार। पोस्ट बँकेच्या माध्यमातून मानधन घरपोच सेवा मिळणार आहे। तर इत्यादी नवीन नियम, नवीन अपडेट या डिसेंबर महिन्यापासून चालू होणार आहे। तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटच्या सहाय्याने तुम्ही विचारू शकता। नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स मी तुमच्यासाठी आणत राहणार। धन्यवाद।